नवरात्रीचा चौथा दिवस, नवदुर्गेचे चौथे रूप, देवी कुष्मांडा. जेव्हा या सृष्टीचं काहीही अस्तित्व नव्हतं, चारही बाजू अंधाराने व्यापलेल्या होत्या, तेव्हा आदिशक्तीने एक विलक्षण संकल्प केला. एकोहम बहुस्यामी, म्हणजे मी एक असून अनेक होणार. त्या क्षणी तिच्या स्मितहास्यातून सृष्टीची उत्पत्ती झाली. या स्मितहास्यातून निर्माण झालेलं ब्रह्मांड म्हणजेच कुष्मांड. कु म्हणजे लहान, उष्म म्हणजे ऊर्जा व प्रकाश, आणि अंड म्हणजे ब्रह्मांड. अर्थातच लहानसे हास्य करून ज्यांनी ब्रह्मांड निर्माण केले तीच कुष्मांडा. संपूर्ण 10 दिशा तिच्या तेजाने प्रकाशमान झाल्या. पूर्व दिशा पुढे जाण्याची प्रेरणा देते. पश्चिम दिशा भूतकाळातून शिकण्याची शिकवण देते. उत्तर दिशा ध्रुव ताऱ्यासारखी अढळ श्रद्धा शिकवते, तर दक्षिण दिशा वेळेचं महत्त्व ओळखायला लावते. ऊर्ध्व दिशा यशस्वी झाल्यावरही नम्र राहण्याची शिकवण देते, आणि अधर दिशा पाय जमिनीवर ठेवून समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देते. कुष्मांडा देवी ही विश्वशक्ती, प्राणशक्ती व करुणेचं मूळ स्वरूप आहे. तिच्या उपासनेने साधकाला निरोगी शरीर, निरपेक्ष प्रेम, सामर्थ्य आणि आत्मोन्नती प्राप्त होते. संसारातील दुःख, रोग, शोक यांचं निवारण होतं. देवी कुष्मांडाचे स्वरूप. देवी अष्टभुजा आहे, म्हणजे तिचे 8 हात आहेत. तिच्या हातात कमंडलू, जे शुद्धतेचं आणि साधनेचं प्रतीक. धनुष्यबाण, जे धैर्य व सामर्थ्याचं प्रतीक. कमळ म्हणजे पवित्रता आणि शांततेचं प्रतीक. अमृत कलश म्हणजे निरोगी आयुष्य आणि अमरत्वाचं प्रतीक. चक्र म्हणजे न्याय आणि धर्माचं प्रतीक. गदा म्हणजे बल व संरक्षणाचं प्रतीक. जपमाळ म्हणजे साधना व सिद्धीचं प्रतीक. अभयमुद्रा म्हणजे भक्तांना भीतीमुक्त करणारी. तिचं वाहन आहे सिंह, जो सामर्थ्य, धैर्य आणि निर्भयतेचं प्रतीक आहे. तिच्या मुखावर सदैव स्मितहास्य असतं, ज्यामुळे विश्वनिर्मिती शक्य झाली. ही कथा आपल्याला शिकवते की आनंदी मन आणि सकारात्मक ऊर्जा यात अपार सामर्थ्य असतं. स्मितहास्यानेही नवीन जग निर्माण होऊ शकतं.